आज दिवाळीसाठी आम्ही गेलो गावाकडं। सकाळी किराणा वगैरे आणला आणि संध्याकाळी इकडे आलो साड्या बघण्यासाठी। सासूबाईंना आणि मला साडी घ्यायची होती, तर इथं साड्या घेतल्या आम्ही आणि घरी आलो। संध्याकाळी तर जेवण वगैरे झाले, त्यानंतर मस्त चिवडा केला आणि दुसऱ्या दिवशी इथं आता नंदनबाई बनवताय गुलाबजाम, सासूबाई मस्त रव्याचे लाडू बनवताय आणि आज लक्ष्मीपूजन आहे, तर मी मस्त इकडे पुरणाची तयारी करते। पुरण वगैरे चांगलं करून घेतलं आणि त्यानंतर गुलाबजाम बघा किती छान फुगले। आणि दिवाळी म्हटली का गोडाचा पदार्थ हा होतोच आणि लक्ष्मीपूजनाला आमच्याकडे असतात पुरण, त्यामुळे पुरण वगैरे पोळ्या वगैरे केल्या आणि ना संध्याकाळच्या टायमाला इथं आम्ही आलो महादेवाच्या दर्शनाला। इथं महादेवाला पाणी वगैरे घातलं, रोहिणी पण पाणी घातलं, दर्शन घातलं आणि इकडे आम्ही आलो घरी। त्यानंतर आहे ना रांगोळी काढून घेऊ म्हटलं आणि माझा अवतार आहे ना थोडासा आज इग्नोर करा। त्यानंतर मस्त इकडे पंत्या वगैरे लावल्या आणि सगळीकडे पंत्या लावल्या की दिवाळी मध्ये छान असं वाटतं आणि सगळीकडे प्रकाश मस्त पसरतो। तर त्यानंतर आहे ना मस्त इथं रांगोळीवर पंत्या ठेवून घेतल्या आणि रांगोळी छान दिसत होती। इकडे लक्ष्मीपूजनाची पण तयारी सुरू झाली। इकडे मस्त मी ना पूजा मांडून घेतली आणि तांब्याला कसं आपण 5 बोटं ओढतो तो ओढून घेतले आणि सर्व पूजा मांडली। त्यानंतर इथं सासूबाईंनी पूजा करून घेतली, सर्व पूजा झाली। त्यानंतर आम्ही आरती वगैरे पण केली। त्यानंतर आहे ना इथं सर्वांची एक एक करून पूजा झाली। या आहेत नंदनबाई, रोहिणी पण छान अशी पूजा केलेली आहे। तर इथं बघा रोही किती छान आमच्यासोबत बसली आहे आणि आमची दोघांची आता पूजा चालू आहे। तुमचं लक्ष्मीपूजन कसं झालं आणि दिवाळी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर आहे ना इथं मी सर्व गाड्या ओवाळून घेतल्या। आपल्या दिवाळीच्या दिवशी आपण गाड्यांची पूजा करतो आणि फटाके पण फोडतो। रुई मस्त इकडे फटाके फोडतीये। तर इथं बघा पहिल्यांदाच तिने यावर्षी जास्त फटाके फोडण्याचा आनंद घेतला आणि या फटाकड्यांच्या आनंदासोबत मी या व्हिडिओची इथे सेंड करते। तुमची दिवाळी कशी गेली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। चला बाय।